हाय गृहिणी लाईफ. तुम्ही गृहिणी आहात, तुम्ही गृहिणी म्हणून बनून राहिलाय. पण हा निर्णय घेताना कदाचित तुम्हाला काही वाटलं नसेल, कारण कामावर जाण्याची टेन्शन, दगदग, ऑफिसचं टेन्शन, लवकर आवरणे, पटापट आवरणे आणि जॉबवर जाणे, त्यात ट्रॅफिकचा गोंधळ, धावपळ आणि दगदग, यातून आपण सर्व सुटलोय असे तुम्हाला वाटत असेल. हो, यातून आपण तर बाहेर आलेलो आहोत, पण सर्वांपासून लांब तर आपण आलेलो आहोत. पण सुरुवातीला हे सर्व आपल्याला छान वाटतं, परंतु काही महिने, काही दिवस छान वाटतं. पण काही दिवसांनी आपल्याला एक दिवस असा येतो की आपल्याला जाणवतं की आपण कुठेतरी चुकलोय. आपण घेतलेले शिक्षण तर वायाच गेलेलं आहे. आपण सर्वांसाठी करतो, पण स्वतःसाठी तर काहीच करत नाही. स्वतःला हरवून गेलोय. घरातील व्यक्तींची आवड निवड लक्षात राहते, पण स्वतःला काय आवडतं, काय आवडत नाही हेच विसरून गेलोय. सर्वांची गरज पूर्ण करायची, पण स्वतःची गरज पुढे ढकलायची सवयच लागून गेलेली आहे. काही सवयी आपण आवडीने लावून घेतो, तर अगदी काही आनंदाने स्वीकारतो. कुठेतरी बाहेर न जाणे, फिरायला न जाणे, स्वतःसाठी काहीच न करणे, स्वतःचं अस्तित्व विसरणे, पण या अगोदर स्वतः काय होतो हे विसरणे. पण या सर्वामुळे आपल्या वैयक्तिक प्रगतीच्या आणि स्वातंत्र्याच्या ह्या सर्व सवयी आपल्या आड येतात. आज मी हे सांगत आहे कारण या चुका फक्त मीच नाही, तर प्रत्येक गृहिणी करत आहे. त्यामुळे या चुका आपल्याला सुधारल्या पाहिजेत. म्हणूनच आजचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत. आपण गृहिणी बनून राहिल्यावर कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत आणि त्या चुका कशा सुधारल्या पाहिजेत हे आपण आज पाहणार आहोत. त्या अगोदर मी इथे सांगू इच्छिते की मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कोणालाही दोष देण्यासाठी नाही किंवा कोणाची चुका काढण्यासाठी नाहीये, तर त्या चुका सुधारण्यासाठी आहे. गृहिणी म्हणून राहणे ही चूक नाही, पण गृहिणी बनून राहिल्यावर काय केले पाहिजे, कोणत्या चुका आपण टाळल्या पाहिजेत हे जाणून घेणे आपण खूप गरजेचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमची मते कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि अशा उपयुक्त आणि माहितीपूर्ण आणि मोटिवेशनल व्हिडिओसाठी, गृहिणींसाठी आणि महिलांसाठी व्हिडिओ आपण बनवत असतो. यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पहिली चूक म्हणजे आपण हाऊसवाईफ बनून राहिल्यावर स्वतःची ओळख घरकामापुरतीच मर्यादित ठेवतो. बघा, आपल्याला जर कोणी ओळख विचारलं ना किंवा काय करते हे विचारलं ना, ती अगदी सहज आपण म्हणून जातो, काहीच नाही, घरीच तर असते, मी फक्त एक हाऊसवाईफ आहे. हे वाक्य बोलायला जरी सोपे आहे ना, पण त्यामागे खूप प्रश्न, खूप निराशा आणि समस्या लपलेली असते. असे म्हणून आपण स्वतःला सांगतो की आपण काही खास करत नाही, काही कमवत नाही, म्हणून आपण इतरांपेक्षा कमी महत्त्वाचे आहोत असे आपण स्वतःला समजतो आणि स्वतःलाच कमी समजतो, कमी लेखतो आणि मग मागेच आपण राहून जातो. कॉन्फिडन्स आपला कमी होत जातो. गृहिणी ही एक जरी तुमची भूमिका असली ना, तरी ओळख मात्र नाही. तुम्ही गृहिणी बनलाय, पण त्या अगोदर एक व्यक्तीसुद्धा आहात. आवडीनिवडी आपल्या स्वतःच्या जपल्या पाहिजेत. स्वतःच्या आवडीनिवडी, आशा, अपेक्षा, स्वप्ने हे पण तुम्ही एका व्यक्तीप्रमाणे तुम्हाला सुद्धा आहेत ना. त्यामुळे लक्षात ठेवा, ज्यामुळे तुम्ही स्वतःची किंमत स्वतः कराल ना, तेव्हा लोकसुद्धा तुमची किंमत करतील. त्यामुळे स्वतःची ओळख निर्माण करायला अजिबात विसरू नका. दिवसभर धावपळ, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सर्वांच्या गरजा, आवडनिवड, घरातील कामे, जेवण, नाश्ता, साफसफाई या सर्वांनीच एवढं दमून जातो ना की स्वतःसाठी काही करणे, ओळख निर्माण करण्यासाठी काहीतरी विशेष करणं, याकडे आपला वेळच जात नाही, लक्षसुद्धा जात नाही. थोडं पडावं, एखादं पुस्तक वाचावं जरी वाटलं ना, तरी आपण ते करू शकत नाही. असं वाटतं की नको, अजून काम बाकी आहे. त्यामुळे या सर्वांमध्ये स्वतःच्या मनाला आपण कुठेतरी हरवून जातो. परिणामी मानसिक ताण, थकवा, चिडचिड हे वाढत जाते. काहीच करण्याची इच्छा होत नाही. मग आपण आनंदी नाही याची जाणीव आपल्याला होत राहते. आपण पूर्वीसारखे राहिलेलोच नाही. पूर्वी जसे होतो, जसे आनंदित राहत होतो, असे आपण आत्ता नाही, असं आपल्याला सतत वाटू लागतं. तुम्हाला माहिती आहे का, स्वतःसाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. रिकामा भांड इतरांचं पोट भरू शकत नाही ना, तसं तुम्ही देखील आनंदी नसाल तर इतरांना कसं आनंदी ठेवू शकाल? तुम्ही खुश नसाल तर इतरांना कसं खुश ठेवू शकाल? त्याच्यामुळे तुम्ही आनंदी असाल ना, तर तुम्ही इतरांना आनंदी ठेवू शकता. म्हणूनच दररोज किमान स्वतःला थोडा तरी वेळ द्या आणि आनंदी होण्याचा प्रयत्न करा. थोडा वेळ फक्त स्वतःसाठी ठेवा. यावेळी फक्त स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी करा. यावेळेत काहीही विचार करू नका, टेन्शन घेऊ नका, कामाचा देखील विचार करू नका. फक्त तुमच्या आवडीच्या, आनंद देणाऱ्या गोष्टी करायला सुरुवात करा. अनेक घरांमध्ये अजूनही परंपरा आहे की सारा व्यवहार हा पुरुष मंडळीनेच पाहिला पाहिजे. गृहिणीने, महिलेने व्यवहार बघूच नये. कुठे बचत आहे, आपली उत्पन्न किती, खर्च किती, गुंतवणूक काय आहे, कुठे आहे याची माहिती देखील त्यांना नसते. काही महिलांना तर बँकेत जाण्याची पण मुभा नसते. बँकेत जाण्याची, खातं खोलण्याची सुद्धा मुभा नसते. त्यांना ते जमत देखील नाही. हे ऐकायला जरी नवल वाटत असेल ना, तर ही
कित्येक ठिकाणी ही सत्य परिस्थिती आहे, कित्येक घरात सत्य परिस्थिती आहे. मोठी चूकसुद्धा आहे ही आपली गृहिणींची. म्हणून आर्थिक ज्ञान, सुरक्षितता मिळवणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आजच्या काळात ठरलेली आहे. 4 पैसे कमवणे खूप महत्त्वाचं आहे. पैसे कमवणं म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहणे. आज पूर्ण जग झपाट्याने वाढलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाने आर्थिकदृष्ट्या जागरूक असणे खूप गरजेचं आहे, आवश्यक आहे. बँकिंग, FD, SIP, UPI यासारख्या मूलभूत गोष्टी ज्या आहेत ना, त्या समजून घेणे शिकणेसुद्धा गरजेचे झालं आहे. जरी तुम्ही व्यवहार पाहत नसला ना, तरी ते माहीत असणे, जाणून घेणे खूप गरजेचं आहे. आपण पूर्वी लग्न होण्याआधी खूप काही कौशल्य शिकत असतो, पण लग्नानंतर ते हळूहळू बाजूला ठेवतो. पण तसं न करता घरातील जबाबदारी, कामे पाहता पाहताना आपली कौशल्य देखील आपण जपण्याचा प्रयत्न नक्की करायला हवा. स्वतःची प्रगती करणं, शिकणं थांबवू नका. नवनवीन कौशल्य शिकत राहा. ऑनलाईनचे कोर्स शिकत राहा. ज्ञान घ्या, स्किल्स शिका, डिजिटल स्किल्स शिका आणि आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग व्हा. तुम्ही जर आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग असाल ना, तर कोणाचीही अपेक्षा तुम्ही मदतीची ठेवू शकत नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग होण्याचा सुद्धा प्रयत्न करा. बघा, तुम्ही जर आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग असाल ना, तर मदतीला कोणाला तरी ठेवू शकता, हाऊसमेट ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला कामाला मदत होईल. बघा, उपयुक्त काम करणारी वेगवेगळी साधने आहेत, यंत्रे आजच्या काळात आलेली आहेत. ही जर तुम्ही वापरली ना, तर तुमचा कामाचा ताण खूप कमी होणार आहे आणि तुमचा वेळसुद्धा वाचणार आहे. तर नंतर शॉपिंगचे मशीन आलेले आहेत, कणिक मळायचं यंत्र आलेलं आहे, कपडे धुण्याचं मशीन देखील आलेलं आहे आणि भांडी धुण्याचं मशीन देखील आलेलं आहे. या सर्व तुम्ही गोष्टी घेऊ शकता आणि तुमचा वेळ वाचवू शकता आणि हा वाचलेला वेळ काहीतरी आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग बनवण्यासाठी सुद्धा तुम्हाला फायद्याचा ठरू शकतो. पण आपण काय करतो, स्वतःचं नंतर बघू असे म्हणत वर्षानुवर्ष निघून जातात. व्यायाम केला जात नाही, झोपही पूर्ण होत नाही आणि शरीराकडे दुर्लक्ष पण होतं. मग अचानक शरीर आणि आपले मन सांगतात आता बास. थकवा, कमजोरी, स्ट्रेस हा पूर्ण आपल्याला जाणवत असतो. त्यामुळे रोज चालण्याची सवय लावण्याची गरजेचं आहे. थोडंसं एक्सरसाइज करा, पाणी भरपूर प्या, पुरेसं प्या, वेळेवर आहार घ्या. आपण काय करतो, गडबडीत उठल्यानंतर आंघोळ करतो, त्यानंतर नाश्ता पण घेत नाही, लगेच कामाला सुरुवात करतो आणि मग ते काम सुरू होतं, ते जोपर्यंत पूर्ण कामे होत नाहीत ना, तोपर्यंत आपलं काम हे चालत असते आणि नंतर पूर्ण कामे होतात ना, तेव्हा आपण जेवण करतो. पण अशाने भूक आपली पूर्ण मिटून जाते. मग व्यवस्थित जेवण जात नाही. मग जेवणाची वेळ ही फिक्स आपली राहत नाही. कशाने, तर आपली पूर्ण कामे झाल्यावरच आपण जेवणाचा निर्णय घेत असतो, सवय लावून घेत असतो ना, त्याच्यामुळे जेवणाची वेळ एक फिक्स करा आणि त्या टाईमला जेवण किंवा नाश्ता देखील तुम्ही करू शकता. तर असं करू नका, स्वतःला पण प्राधान्य द्या. त्यानंतर बघा, सोशल मीडियाची सर्वांनाच आवड असते, पण ते पाहून इतरांशी तुलना करू नका. प्रत्येकाची परिस्थिती ही वेगवेगळी असू शकते. इतरांच्या आयुष्यात काय चाललंय हे पाहण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष दिलं ना, तर खूप महत्त्वाचं ठरेल, खूप बेटर ठरेल. बघा, गृहिणी आहे म्हणून आर्थिकदृष्ट्या सुबळ राहणे गरजेचंच आहे. प्रत्येकजण आज काही ना काहीतरी करत आहे, घरी बसून इन्कम मिळवत आहे. कोण ऑनलाईन क्लास घेत आहे, कोण ऑनलाईन कोर्स शिकून काहीतरी ऑनलाईन पैसे कमवत आहे, कोण टेलरिंगचं काम करत आहे, तर कोणी घरी बेकरी चालवत आहे, तर कोणी यूट्यूबचं काम करत आहे आणि 4 पैसे मिळवत आहे. त्यामुळे लक्षात ठेवा मैत्रिणींनो, स्वप्नांना काही वय नसतं, जसं शिकण्याला वय नसतं. प्रयत्न नेहमी आपण करत राहिले पाहिजेत. बघा, गृहिणींच्या कामाला पगार नसतो, पण आता तर तसं कोर्टाने पण गृहिणींना स्थान देऊन पगार मिळण्याबाबत बातमी माझ्या कानावरती येत आहे, यूट्यूबवर व्हायरल होत आहे. त्यामुळे बघा, आपले काम महत्त्वाचे नाही असे नाही. कधीतरी सुट्टी घेऊन तर बघा काय अवस्था होते ते. त्यामुळे स्वतःला कमी समजू नका. दररोज स्वतःला एक स्माईल द्या, स्वतःचंच कौतुक करा. या गोष्टी करायला मात्र विसरू नका. या व्हिडिओतून मी तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगू इच्छिते मैत्रिणींनो, की आपण गृहिणी आहोत म्हणून स्वतःला कमजोर समजायचं नाही. तुमचे काम, तुमची जबाबदारी, कर्तव्य आणि सामर्थ्य हे तुमच्या कामाचा ठसा आहे. म्हणूनच मी कायम सांगत आलेले आहे मैत्रिणींनो, की गृहिणी म्हणून राहताना स्वतःला हरवू नका. स्वतःला जपा, स्वतःच्या स्वप्नांना जपा, आवड जपा आणि स्वतःचं आरोग्य जपा आणि स्वतःचा आनंद देखील जपण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही आनंदी तर पूर्ण घर आनंदी आणि सुखी. आज स्वतःशी एक पण घ्या, की मी माझी भूमिका, जबाबदारी घेईनच, पण स्वतःची पण काळजी घेईल. घर जपेन, पण स्वतःची स्वप्ने पण जपेन. इतरांसाठी जगेल, पण स्वतःला कधीही विसरणार नाही. याचे कारण म्हणजे एक गृहिणी होणं म्हणजे ही तुमची ओळख नाही. तुमच्यात खूप सामर्थ्य आहे, खूप ताकद आहे. तुम्ही खूप काही निर्माण करू शकता.
जाता जाता एवढंच सांगेन, स्वतःला कमजोर समजू नका. काहीच करत नाही असे समजू देखील नाही. कारण तुम्ही ती व्यक्ती आहात जी शून्यातून विश्व निर्माण करू शकते आणि ती व्यक्ती आहात जी जगात खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे स्वतःला कमी समजू नका आणि स्वतःला दोष देखील देऊ नका. तर गृहिणींनो, आपण या चुका करत असतो आणि या चुकाच आपल्याला अशा पद्धतीने सुधारायच्या आहेत. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ इतर मैत्रिणींपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका. आणि आपल्या गृहिणी फॅशन लाईफ चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अशा व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओ आजचा बास करूयात. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि मजेत राहा आणि आनंदी जीवन जगत राहा.